जय जिनेन्द्र। आप सभी को महावीर जयंती की हार्दिक शुभकामना। जैन सुभाषित संग्रह मेरे हाथों में है। सुभाषित भी है और हर सुभाषित का भावार्थ क्या लिखा है जैन साहित्य में, जैन धर्मग्रंथ में हम पढ़ेंगे। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्यानम, नमो वज्झायानम, नमो लोये सव्वसाहुणम। अर्हत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, जगातील सर्व साधू यांना नमस्कार असो। मराठी में भावार्थ है। मराठीमध्ये जो भावार्थ दिलेला आहे प्रत्येक सुभाषिताचा तो आपण समजावून घेऊ। पुढील सुभाषित त्याचा भावार्थ असा आहे, भावार्थ वाचतोय। हा पंचनमस्कार मंत्र सर्व पापांचा नाश करतो। हा मंत्र सर्व मंगलात प्रथम मंगल आहे। पुढील सुभाषित आणि त्याचा भावार्थ। आता फक्त मी भावार्थ वाचतो आहे कारण तो सगळ्याला समजणं हे महत्त्वाचं आहे। अर्हत, सिद्ध, साधू व केवल ज्ञानी महावीरांचा धर्म यांचे मी संरक्षण घेतो। धर्म हे उत्कृष्ट मंगल आहे। अहिंसा, संयम आणि तप म्हणजेच धर्म। ज्याचे मन धर्मचिंतनामध्ये मग्न आहे त्याला देवही वंदन करतात। धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, क्षमा इत्यादी 10 गोष्टींचा धर्मात अंतर्भाव होतो। सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या 3 रत्नांनाही धर्म असं म्हणतात। प्राणीमात्रांचे रक्षण करणे हाच खरा धर्म होय। उत्तम क्षमा, मृदुपणा, सिधेपणा, रुजुता, सत्य, शुचिता, संयम, तप, त्याग, अकिंचन वृत्ती म्हणजे अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य असा दशविध धर्म होय। पुढे सांगितलंय, देव, मनुष्य किंवा पशु ह्यांच्याकडून घोर पीडा केली गेली तरी जो क्रोधाने तप्त होत नाही त्याची क्षमा निर्मल असते। मी सर्व जीवांना क्षमा करतो, सर्व जीव मला क्षमा करोत। माझी सर्व भूतांशी मैत्री आहे, माझे कोणाशीही वैर नाही। सत्य भाषण करणारा मनुष्य लोकांना मातेप्रमाणे विश्वसनीय वाटतो, गुरुप्रमाणे पूज्य वाटतो आणि स्वजनाप्रमाणे सर्वांना प्रिय होतो। जो साधू स्वतःचे कुल, रूप, जाती, बुद्धी, तप, अध्ययन आणि शील याविषयी थोडाही गर्व करीत नाही तो मार्दव धर्माचे पालन करतो असे समजावे। आणखी काय म्हटलंय, जो कुटील म्हणजे वक्र विचार करीत नाही, कुटील क्रिया करीत नाही, कुटील भाषण करीत नाही, स्वतःचा दोष झाकत नाही, त्याच्याजवळ आर्जव, सरळपणा हा गुण धर्म असतो। पुढे सांगितलंय, समता आणि संतोषरूपी जलाने जो तीव्र लोभरूपी मलाच्या समूहाला धुवून काढतो, जो भोजनाविषयीच्या हावरटपणापासून मुक्त आहे त्याचे शुद्धत्व म्हणजे शौच हे निर्मल असते। संयम, स्वतःशीच युद्ध कर। बाह्य शत्रूबरोबर युद्धाचा काय उपयोग, स्वतःला जिंकले तर खरे सुख प्राप्त होते। इस्लाम धर्मात पण हेच सांगितलेलं आहे, अंदर की बुराई मिटाना यही सच्चा जिहाद है। आतील वाईटपण आपल्यातून नष्ट करणं हे महत्त्वाचं आहे। पुढं सांगितलं यांनी, शांतीने क्रोधाला ठार करावे, मृदुतेने गर्वाला जिंकावे, कपटाला सरळपणाने आणि लोभाला संतोषाने जिंकावे। तप याबाबत काय सांगितलंय,
दावाग्नी ज्याप्रमाणे तृणराशींना जाळून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी वाऱ्याने युक्त व शिलामुळे प्रज्वलित झालेला तपोरूपी अग्नी संसाराला कारणीभूत होणाऱ्या कर्मरूपी बीजाला जाळून टाकतो. पुढं सांगितलं आहे त्याग. क्रोध प्रीतीचा नाश करतो, सर्व विनयाचा नाश करतो. कपट माया मैत्रीचा नाश करते, लोभ सर्व गोष्टींचा नाश करतो. पुढं सांगितलं आहे जो मुनी सर्व लौकिक वस्तूंबद्दल निसंग होऊन आणि सुखदायक अशा निज भावनांना संयमित ठेवून सुखदुःखासारख्या द्वंद्वाच्या पलीकडे जातो, त्याच्याजवळ अकिंचन वृत्ती म्हणजे आकिंचन्य अपरिग्रह आहे असे समजावे. ज्याप्रमाणे पाण्यात निर्माण झालेल्या कमळाला पाणी चिकटत नाही, त्याप्रमाणे ज्याला कामना चिकटत नाहीत त्याला आम्ही खरा ब्राह्मण म्हणतो. अहिंसा. सर्व जीव जगण्याची इच्छा करतात, मरण्याची नाही. म्हणून निर्गंथ जैन साधू घोर असा प्राणवध टाळतात. जीववध हाच आत्मवध. जीवदया म्हणजेच स्वतःवर केलेली दया होय. म्हणून आत्महित इच्छिणाऱ्याने सर्व जीवांची हिंसा सोडून दिलेली असते. पुढं सांगितलं आहे ज्याप्रमाणे तुला दुःख प्रिय नाही, त्याप्रमाणे सर्व जीवांना ते प्रिय नाही हे जाणून सर्वांविषयी आदर ठेवून आत्मौपम्याने सर्वांवर दया कर. अस्तेय याबाबत काय लिहिलं आहे? जैन सुभाषित संग्रह मी आपल्यापुढं वाचतो आहे. परद्रव्यामुळे दुर्गती आणि स्वद्रव्यामुळे सुगती प्राप्त होते हे जाणून स्वद्रव्यावर प्रेम करा आणि परद्रव्याबाबत विरक्ती धारण करा. प्रजापिता ब्रह्मकुमारी इस संस्था में सिखाया जाता है क्या? परदर्शन से दूर रहो, परचिंतन से दूर रहो, परमत से दूर रहो. क्या होता है, हम उसमें ही उलझे रहते हैं ना. तो लौकिकता में तो रहना है, लेकिन लौकिक जीवन जीते समय हमें क्या करना चाहिए? निरासक्त वृत्ति भी महत्वपूर्ण है. ज़्यादा ही ऐसा अटैचमेंट जो है, आसक्ति जो है वो नहीं रखनी है. वो कहते हैं ना कि प्रपंच करते करते ही हमें परमार्थ करना है, परोपकार करना है. ना ऐसा हो कि तुम प्रापंचिक हो और परमार्थ में इतने उलझे कि प्रापंचिक जिम्मेदारियां जो होती है वो भूल जाते हैं. ऐसा नहीं होना चाहिए. और इतना भी नहीं उलझना चाहिए, इतना ही ऐसा मशगूल नहीं होना चाहिए प्रापंचिक जीवन में कि कुछ भी परोपकार परमार्थ ना करे. इसलिए तो यह सुभाषित संग्रह मैं आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ. इन्होंने बाद में कहा है विनय. स्वागतासाठी उठून उभे राहणे, हात जोडणे, तसेच आसन देणे, गुरुजनांविषयी भक्तिभाव आणि त्यांची शुश्रूषा त्याला विनय असे म्हणतात. विनयपूर्वक अध्ययन केलेल्या विद्या या लोकात आणि परलोकात फल देतात. पाणी नसलेल्या पिकाप्रमाणे विनयहीन लोक सफल होत नाहीत. जागरूकता ही किती महत्त्वाची. मानवांनो नेहमी जागे राहा. जागृत राहणाऱ्याची बुद्धी वाढते. जो झोपतो तो धन्य नाही, जो जागा असतो तो नेहमी धन्य होय. कहते हैं कि जो नींद में है उसे हम जगा सकते हैं, लेकिन जो नींद में है, सोया हुआ है, ऐसा नाटक कर रहा है, उसे जगाना मुश्किल है. तो भी हम प्रयत्न करते रहे. अप्रमाद के बारे में क्या कहा है? सर्व प्राणी कर्मबंधन निर्माण करण्याला स्वतंत्र आहेत, पण कर्मबंध एकदा उत्पन्न झाला म्हणजे त्याचे फल भोगण्याच्या बाबतीत ते परतंत्र असतात. म्हणून स्वेच्छेने वृक्षावर चढून जातो, पण चुकीने खाली पडताना मात्र तो परवश होतो. रत्नत्रय. मी ज्ञानाला शरण जातो, दर्शनाला म्हणजे धर्मश्रद्धेला शरण जातो, चरित्राला म्हणजे सदाचरणाला शरण जातो, तप आणि संयम ह्यांना शरण जातो आणि भगवान महावीरांना शरण जातो.
महावीरांनी माझे संरक्षण करावे म्हणून मी त्यांचा आश्रय घेतो. आणखी काय म्हटलं आहे बघूया. खूप छान विचार आहेत, आपल्या जीवनात ते आपण आणले पाहिजेत. पुढं असं म्हटलेलं आहे, बिओ भागो सुहास्याई, आणि खाली सुभाषित दिलेलं आहे. त्याचा भावार्थ असा, प्राकृत भाषेतील काव्याला माझा नमस्कार. ज्याने ते काव्य निर्माण केले आणि ज्यांना ते कसे म्हणावे हे कळले किंवा ज्यांना त्याचा अर्थ कळतो त्यांनाही माझे प्रणाम. नीती बाबत काय म्हटलं आहे, दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले किंवा नसलेले दोष बोलून दाखवून तुमचा काय फायदा. त्यामुळे तुमचा स्वार्थही साधत नाही आणि तुमची कीर्तीही होत नाही. त्या मनुष्याला मात्र तुम्ही तुमचा शत्रू बनवता. आणखी काय म्हटलं आहे, माणूस जर सत्यव्रत असेल, त्याने जर असत्याचा त्याग केला आणि समाधानी वृत्ती बाळगली, तसेच त्याने जर तप, धर्मशीलपणा व सदाचरणाचे नियम पाळले तर कोणत्याही कठीण परिस्थितीला तो अनुकूल करू शकतो. पुढं सांगितलं आहे, सामर्थ्यवान असूनही क्षमाशील असलेला पुरुष, धन असूनही गर्व न बाळगणारी व्यक्ती आणि विद्या असूनही नम्र असलेला विद्वान, या तिघांनी आपल्या गुणांनी ही पृथ्वी अलंकृत केली आहे. पुढं सांगितलं आहे, उच्च कुलात जन्म होण्यापेक्षा माणसाचे शील श्रेष्ठ होय. रोगापेक्षा दारिद्र्य श्रेष्ठ, राज्यापेक्षा विद्या श्रेष्ठ आणि खडतर तपापेक्षाही क्षमाशीलपणा श्रेष्ठ होय. आणखीन आपण जाणून घेत राहू जैन सुभाषित आणि भावार्थ पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत जय जिनेंद्र.